नमस्कार विद्यार्थी वर्ग. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई हा पाठ अभ्यासणार आहोत. मी वाचन करते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मलन्ना डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मलन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलांच्या डोळ्यांवर हात धरला. सांगा बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणतच मालतीने बैलांच्या डोळ्यावरून हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भांबेरी उडली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. चला तर मुलांनो, आता अर्थ समजून घेऊयात. मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले होते. तर मुलांनो पहा, बैलांना आपण जनावरांना किंवा बैलांना कुठे बांधतो, तर गोठ्यात. मलन्नाने देखील काय केलं होतं, शेतावरून घरी आला आणि आल्या त्यानं काय केलं, त्याच्या दोन्ही बैलांना कुठे बांधले, तर गोठ्यामध्ये. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्यानं काय केलं, मलन्नाने बैलांना चारा पाणी, गवत टाकले, पाणी दिले आणि हातपाय धुवून काय झाला, तो आतमध्ये घरामध्ये गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. पहा, शेतातील कामाने काय मलन्ना दमला होता. मालतीनं भाजी भाकरी केली होती. मग काय दोघांनी केलं, बैलांना बाहेर बांधून आतमध्ये जाऊन काय केलं, तर जेवण केले. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. खूप दमल्यामुळं काय झालं, तर मलन्नाला बिछाण्यावर पडल्याच काय झालं, झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल नाही. जेव्हा मलन्ना सकाळी लवकर उठला तेव्हा त्यानं काय, उठल्या कुठं तो गेला, तो गोठ्यात गेला. आणि गोठ्यात गेल्यावर त्याला काय दिसलं, तर त्याच्या गोठ्यामध्ये एकच बैल होता, दुसरा बैल गायब. गायब म्हणजेच काय, तर गोठ्यामध्ये दुसरा बैल नव्हता. त्यावर मलन्नानं काय केलं, मलन्नाने मालतीला आवाज दिला. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल गेला कुठे? मलन्ना घाबरून
मलनाने घाबरून मालतीला विचारले. काय केलं मलनाने? मलना घाबरला. जेव्हा मलना गोठ्यामध्ये गेला त्याला एकच बैल दिसला. तेव्हा काय झाला, तो खूप घाबरला आणि त्याने मालतीला विचारले. मालती देखील घाबरली. ती देखील झटकन बाहेर आली. झटकन म्हणजे लगेचच बाहेर आली. तिला या गोष्टीचे नवल वाटले. आता नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. आता गोठ्यात एकच बैल पाहिला, दुसरा बैल गायब. या गोष्टीचे मालतीला काय झाले? नवल वाटले म्हणजेच आश्चर्य वाटले. मलनाने आणि मालतीने गावात बैलांचा शोध सुरू केला. मलनाने आणि मालतीने काय केलं तर गावात बैलाचा शोध सुरू केला. म्हणजे गावात कुठे बैल गेलाय का किंवा कोणी घेऊन गेलंय का हे दोघांनी शोधायला सुरुवात केली. पण त्यांना सर्व गावात शोधलं तरी देखील बैल काही सापडला नाही. दोघेही खूप थकले घरी आले. आता खूप थकले होते म्हणजेच काय, ते खूप दमले होते. थकणे म्हणजेच दमणे. आता काय करावे? बैल कुठे गेला? एकच बैल आणि शेती कशी करायची? मालती आणि मलनाला काही प्रश्न पडला. आता एक बैल तर नाही, एकाच बैलावर आपण शेती कशी करणार? मलना डोक्याला हात लावून बसला. आता डोक्याला हात लावून बसणे म्हणजेच विचारात पडणे. मलनानं काय केलं की डोक्याला हात लावून बसला म्हणजे तो आता विचार करत बसला. एक बैल गेला कुठे आणि आता आपण याचे एकाच बैलावर शेती कशी करायची? पहा, शेतातील कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होतो. पण एकाच बैलाने करू शकतो का? नाही. नांगरणी, पेरणी करण्यासाठी काय आपल्याला 2 बैल लागतात. त्यामुळे मलना काय डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मलना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? म्हणजेच काय, आता नांगरणी पेरणी जवळ आली होती. मग मलनाने काय विचार केला की आता आपण तालुक्याला जाऊ. पहा, तालुक्याला काय रे होतं तर बैलांचा मोठा असा बाजार भरतो. म्हणजे बैल खरेदी विक्रीचे व्यवहार तालुक्याच्या ठिकाणी होतात. म्हणजेच काय, मोठ्या शहरामध्ये किंवा एखाद्या मोठ्या गावात होत असतात. त्यामुळे मालतीनं काय ठरवलं तर तालुक्याला जायचं आणि तिथून आपण काय करूयात की एक बैल खरेदी करूयात. दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. दोघांनी काय केलं, बाजारात आल्यावर जनावरांचा काय बाजार भरला होता. म्हणजे बाजारात जनावरे खरेदी विक्री सुरू होती. मालती आणि मलना काय करू लागले तर आपल्या बैलाच्या जोडीला म्हणजे आपल्या एका बैलाला शोभेल असा बैल काय करत होते, बाजारामध्ये शोधत होते. तेवढ्यात काय झालं, मालतीचं लक्ष कुठे गेलं तर त्यांचा जो हरवलेला बैल होता तो तिला दिसला. त्याच्याकडे मालतीचं लक्ष गेलं. ते दोघे झटकन बैलाजवळ आले. म्हणजे लगेचच त्यांनी काय केलं, बैलाजवळ आले आणि काय म्हटले पाहूयात आपण पुढे. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. आता अंजारणे गोंजारणे म्हणजेच काय, प्रेमाने थोपाटणे. आपण काय करतो, जनावरांना मायेनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो. म्हणून इथं काय म्हटलं आहे, अंजारणे गोंजारणे. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मालतीने काय केलं तर या माणसाने आमचा बैल चोरला आहे असा आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस घाबरला. बैल चोरणारा माणूस काय झाला, घाबरला. जेव्हा मालतीने आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा ज्या माणसाने बैल चोरलेला त्याची चोरी पकडली गेली. त्यामुळे तो काय झाला, घाबरला. पण तरी देखील त्यानं काय केलं, आपली चोरी पकडली असं दाखवलं नाही. त्यानं मी घाबरलो असं दाखवलंच नाही. आणि तो काय या उलट मालतीशी काय करू लागला तर भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ असे म्हणू लागला. हा बैल माझाच आहे, मीच याला लहानाचं मोठं केलंय असा त्याने कांगावा केला. म्हणजे काय, ज्या माणसाने बैल चोरला होता त्यानं काय केलं की हा बैल माझा आहे, मीच त्याला लहानाचं मोठं केलंय असा कांगावा करू लागला. म्हणजेच कांगावा करणे म्हणजेच काय, ओरडू लागला. खोटे बोलण्याचा आव आणणे. कांगावा करणे म्हणजे काय तर खोटे बोलण्याचा आव आणणे. मग त्यानं काय केलं, कांगावा केला. याच्याबरोबर काय झालं की बैलांच्या भोवती जिथे बैल होता तिथं काही लोकांची गर्दी, सर्व लोक तिथे येऊन थांबले. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तेव्हा मालती
ही चतुर होती, त्यामुळे मालतीच्या लक्षात आलं हा चोर आपला बैल देणार आहे का सहजासहजी, तर नाही. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी युक्ती करावी लागेल. पुढे पाहूयात. तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. मालतीनं काय केलं, पटकन बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला आणि डोळ्यावर हात ठेवल्यावर चोराला विचारलं की सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? तर चोरानं काय सांगितलं की माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. तो गोंधळला होता, परंतु त्याला काहीतरी उत्तर तर द्यावेच लागणार होते. त्यामुळे त्याने खोटं सांगितलं की माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. यावर पुढे मालती काय म्हणते पाहू. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर माझा. असं ऐकल्यावर चोर तर अजूनच गोंधळला. चोराला काय वाटले मग की ही बाई अशी म्हणते की या बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा आणि उजवा असेल तर मग माझा. मग चोरानं काय केलं, तो गोंधळला आणि त्यानं तिच्या बोलण्यावरून काय सांगितलं, नाही नाही, माझ्या बैलाचा उजवा डोळा अधू आहे, असा चोर पटकन बोलला. आणि असा चोर बोलल्यानंतर मालतीनं काय केलं, बैलाच्या डोळ्यावरचा हात काढला. कारण का तर तिचा बैलाचा कोणताही डोळा अधू नव्हता. तिच्या बैलाचे दोन्ही डोळे कसे होते, चांगले होते. मग लोकांच्या देखील पटकन लक्षात आलं की चोर काय करतोय, खोटं बोलत आई, हा बैल मालतीचा आहे. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भांबेरी उडाली. आता भांबेरी उडाली म्हणजे काय, तो खूपच गोंधळून गेला. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. लबाडी म्हणजे काय, खोटेपणा. चोराचा काय झाला, खोटेपणा उघडकीस आला म्हणजेच सर्वांसमोर आला. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले म्हणजेच स्तुती केली. सर्वांनी काय केली, मालतीच्या चतुराईची म्हणजे मालतीने युक्ती लढवली होती ना, याची सर्वांनी काय केली, स्तुती केली आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. दोघांनाही काय झालं, बैल सापडल्यामुळे आनंद झाला. ते दोघेही आपल्या बैलाला घेऊन घरी आले. तर मुलांनो, या धड्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं, तर शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती श्रेष्ठ असते. तर मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल. धन्यवाद.